आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला विधानसभेचं उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता। राजकुमार बडोलेंचं नाव चर्चेत। प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न। लाडक्या बहिणींना 8 तारखेला फेब्रुवारीचे पैसे मिळणार। मंत्री आदिती तटकर यांची माहिती। 8 तारखेला जागतिक महिला दिनाच्या दिवशी हप्ता जमा होणार। चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली। अंबादास दानवेंच्या कार्यालयात सर्व आमदारांची भेट झाली। विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाबाबत आमच्याकडे लक्ष असू द्या। ठाकरेंच्या आमदारांची संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांना साद। आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मतदारसंघातील कामांवरून विधान भवनातल्या फडणवीसांच्या कार्यालयात घेतली भेट। बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठीचं खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण स्थगित। पीएमआरडीएच्या आयुक्तांचा सुप्रिया सुळेंसोबत फोनवरून संवाद। 2 आठवड्यात रस्ता दुरुस्त करू, आयुक्तांचं सुळेंना आश्वासन। मारहाण प्रकरणी गुंड गजामानेला न्यायालयीन कोठडी, तर इतर 3 जणांना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी कारवाई। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात जालन्यात गुन्हा। सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीनंतर गुन्हा। मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली। संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू। जरांगे पाटील यांना ताप, अशक्तपणा तसंच चक्कर येत असल्याने अंतरवाली सराटीहून संभाजीनगरला आणलं।